अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे। जय जय रघुवीर समर्थ। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी या जगातल्या सगळ्यात मोठ्या दुःखाचं मार्गदर्शन केलंय। या जगामध्ये जेवढी म्हणून भांडण आहेत, जेवढी म्हणून दुःख आहेत, जेवढे म्हणून त्रास आहेत, त्यातले अक्षरशः मोजले 99% त्रास, 99% दुःख, 99% ताण आणि तणाव याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे अहंकारी स्वभाव। या देशाला वाटतं की सगळ्या जगावर आपलं राज्य असावं, सगळे माझे गुलाम असावेत। का? या सगळ्यांच्या पेक्षा मी काहीतरी मोठा आहे आणि माझा अधिकार आहे सगळ्यांना गुलाम करण्याचा। अहंकार या देशातल्या नव्हे तर या सगळ्या जगातल्या सगळ्या ज्या तेलाच्या खाणी असतील, ज्या सोन्याच्या खाणी असतील, जे काय हिऱ्याच्या खाणी असतील, या सगळ्यावर फक्त माझी मालकी पाहिजे। का? तुझी का पाहिजे? मी तुमच्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, मी तुमच्या सगळ्यांमध्ये मोठा आहे आणि म्हणून मला ते पाहिजे। हा म्हणतो मी मोठा आहे, मला मालकी पाहिजे, तो म्हणतो मी इथला मोठा आहे, मला मालकी पाहिजे। झालं भांडण सुरू। देशांतर्गत भांडणाचाही पुष्कळसा भाग अहंकाराने व्यापलेला असतो। म्हणजे अगदी 90 देश इंग्लिश बोलणारे इंग्रजाचे जरी म्हटले तरी हा देश म्हणतो की या इंग्लिश लोकांपेक्षा आम्ही इंग्लिश लोक वरचढ आहोत, म्हणून या इंग्लिश लोकांनी आमचं गुलाम झालं पाहिजे। जवळजवळ 50 ते 60च्या दरम्यान देश एका इस्लामला मानणारे आहेत, तरी सुद्धा या देशातले लोक म्हणतात की आम्ही त्या देशातल्या इस्लामपेक्षा मोठे आहोत। काय करणार याला? दुर्दैव असं आहे की मी तुमच्यापेक्षा काहीतरी मोठा आहे आणि म्हणून मी तुमच्यावर स्वामित्व गाजवण्याला योग्य आहे, तुम्हाला गुलाम करणं हेच योग्य आहे। ही मानसिकता हीच सगळ्या जगातल्या दुःखाचं कारण आहे। आपण ते अनुभवतो आहोत। व जगातल्या का घरातल्या सुद्धा अनेक दुःखांचं कारण तेच आहे। अलीकडे सगळे फॅमिली कोर्टामध्ये चालणारे सासू सुनेचे वाद जे असतात ते काय पातळीवरचे असतात। तिची इच्छा असते की ह्या सगळ्यावर माझाच अधिकार असावा, मी म्हणेन ते घरात व्हावं। नवीन सून आली, तिची इच्छा असते आता माझी सत्ता असावी। पुन्हा गणित तेच। आणि बहुतांशी आपल्या हिंदी चित्रपटांपासून, इंग्रजी चित्रपटांपासून ते मराठी चित्रपटांपर्यंत सुद्धा बऱ्याच सिनेमाची अशी कथा असते, कुठेतरी अपघातात आई वडील मरतात, मग त्याने ते मृत्यूपत्र केलेलं असतं, मग त्या पोराचा कोणीतरी केअरटेकर असतो, त्याच्या नावे ते मृत्यूपत्र असतं, ते पोर अमुक वर्षाचं झालं की त्याला संपत्ती द्यायची असते, आणि मग ते काय काका पुतणे असतील का मामा भाचे असतील, अमुक नातं असेल तमुक नातं असेल, परिणामतः त्या लहान पोराला सांभाळता सांभाळता त्या केअरटेकरच्या मनात संपत्तीचा अभिलाष येतो आणि मी याला सांभाळलाय त्यामुळे ह्याने माझं गुलाम राहिलं पाहिजे आणि संपत्तीचा मालक मी झालं पाहिजे। हा अहंकार सातत्याने त्रास देतो। अहंता गुणे सर्वही दुःख होते। आणि या अहंकाराने आणखी एक जे त्रास वाटोळं होतं ते म्हणजे मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते। आपण तोंडाने कितीही मानवतेच्या गोष्टी जरी बोललो, अगदी भारताबाहेर जाऊन मोठमोठी आम्ही प्रवचनं केली, व्याख्यानं केली, भारतीय संस्कृती सर्व जगातल्या संस्कृतीपेक्षा इतकी श्रेष्ठ आहे की ज्यामध्ये अगदी किडा, मुंगी, झाड, पशु, पक्षी प्रत्येकात देव बघितलेला आहे। हे सगळं प्रवचन छान आहे। ते देव बघून आपल्याकडे काही प्रमाणात पूजा अर्चा कर्मकांड चालूही असतं, पण बहुतांशी ठिकाणी काय दिसतं महाराज, घरामध्ये जर 4 सुना असतील
तर या सुनांच्या पैकी जास्त हुंडा देऊन आलेली सून ती लाडकी असते. तिचं स्वामित्व उभं राहतं, बाकी सगळ्या दासी होतात. मी माझ्या घरातल्या 4 सुनांना जिथे समान वागवत नाही, कुत्र्या मांजऱ्यात देव आहे, मी माझ्या घरातल्या 4 लोकांमध्ये देव नाही बघू शकत. आज भारतामध्ये कमी हुंडा दिला किंवा हुंडा न देता हे लग्न झालं म्हणून हुंडाबळी किती झाली? मला सांगा, फक्त हिनं माहेरकडनं पैसा आणला नाही या एका कारणासाठी आपल्या सुनेला मारून टाकावं, ही पण माणसं भारतात आली ना जन्माला. मग काय होतं? आपण भारताबद्दलचं एखादं तत्वज्ञान बाहेर सांगत असलं की आपलं मुखाने बोललेलं ज्ञान ते व्यर्थ जातं. माणसं पेपरची बातमी दाखवतात, हे बघा तुमची भारतीय संस्कृती. काय ज्ञान सांगणार? आणि ह्या श्रीमंत सुनेचे लाड का तिच्या श्रीमंतीवरती माझे अहंकार पोचले जातात, मला मोठं म्हणलं जातं. काय असतं? ही माणसं फक्त मोठ्या गोष्टी बडबडतात, वागू शकत नाहीत. अशा तऱ्हेनं लोक कुजबुजले तरी आम्हाला त्रास होतो. हो बघा, आमच्या तत्वज्ञानामध्ये एवढं मोठं असताना मला सांगा, सगळ्यांमध्ये देव आहे, सगळ्यांमध्ये देव आहे, सगळ्यामध्ये मी देव पाहतो, हे म्हणणाऱ्या भारतीय संस्कृतीमध्ये अस्पृश्यता का आली? आम्ही यांना जेवायला घेत नाही, आम्ही यांच्याबरोबर जेवायला बसत नाही. नाही नाही नाही, तुम्ही कल्पना करता ती विचित्र करताय. मी 2 वर्णांबद्दल सुद्धा सांगत नाहीये. भारतीय परंपरेमध्ये दुर्दैवाने आज एकाच वर्णाच्या पोटशाखांमध्ये हा त्रास आहे की कोकणस्थ असतील तर देशस्थांना कमी मानणार, देशस्थ असतील तर कराड्यांना कमी मानणार, कराडे असतील तर देवरुख्यांना कमी मानणार. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये अगदी म्हणजे क्षत्रिय वर्ण असो, वैश्य वर्ण असो, शूद्र वर्णामध्ये सुद्धा दुसऱ्या जातीला कमी मानणं आणि मी त्याच्यापेक्षा काहीतरी मोठा आहे त्यामुळे मी स्वामित्व गाजवायला योग्य आहे असं मानणं. यामुळे भारतीय संस्कृती सगळ्यांशी समानतेनं वागणारी आहे वगैरे सगळी ज्ञानमय वाक्य अक्षरशः काही वेळेला टिंगलीची होतात. पाश्चात्य देश आपली टिंगल करतात. अरे मग त्यांनी टिंगल करू नये असं वाटत असेल तर मग त्याचा उपाय समर्थाने सांगितला ना, सुखी राहता सर्व ही सुख आहे. तो अहंकार सोडून दे ना. महापूजा आपल्या घरात असेल, सगळ्यांना बोलव ना जेवायला, सगळ्यांना प्रसादाला बोलव, सगळ्यांबरोबर वागायला लाग, एकत्र खा, एकत्र आनंद घ्या, एकत्र प्रसाद घ्या, एकत्र पूजा अर्चा करा. आम्ही इतरांबरोबर जात नाही हाच मोठेपणा. आणि म्हणून समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये फार छान उपदेश केलाय, अहंता तुझी तूच शोधून पाहे. कारण गडबड अशी आहे की आपल्यातला अहंकार शोधायला सुद्धा आपला अहंकारच आडवा येतो. तो आपल्याला नीट नाही शोधता येत. तेव्हा नीटपणे तुझा तूच शोध घे. जसं महाभारतामध्ये धृतराष्ट्र सांगतो किंवा दुर्योधन सांगतो की अरे पराक्रमाने राज्य मिळवलं असेल तर त्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे, असं भीक बघून काय राज्य मिळतं का? पण दुर्योधन जेव्हा हे भाषण करतोय तेव्हा त्यांनी पांडवांच्याकडनं कसं राज्य मिळवलंय? ते द्यूत खेळून मिळवलंय, त्यांनी थोडीच पराक्रमाने मिळवलंय. आपण त्याच्या भाषणाची उगाच कौतुक करतो, पण तुम्हीही वंचकता, दुसऱ्याची फसवणूक करून राजे झाला, पराक्रमाने नाही राजे झालेले आहात. तेव्हा पराक्रमाने राज्य मिळवायचे असतात हे तुमच्या थोबाडाने उच्चारलेलं वाक्य, हे तुमच्या मुखाने उच्चारलेलं ज्ञान तुमच्या अहंकारी वर्तणुकीमुळे व्यर्थ गेलेलं आहे. यासाठी ज्ञानमय गोष्टी बोलायला हरकत नाही, पण तसं वर्तन असलं पाहिजे स्वतःचं, कुटुंबाचं आणि समाजाचं सुद्धा. कस्तुरी ही वासावरनं ओळखता आली पाहिजे, आपल्या वर्तनावरनं कळलं पाहिजे की ह्यांच्याकडचं तत्वज्ञान किती मोठं आहे. ही कस्तुरी आहे हे शब्देनं सांगत बसावं लागलं की तुमची किंमत संपलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आपल्या लोकांची, आपल्या संस्कृतीची सगळ्या जगाने पत ठेवावी, श्रद्धा ठेवावी, मान ठेवावा. यासाठी आपण आपल्यातल्या पोट जातीतले सुद्धा अहंकार बाजूला टाकून सगळ्यांशी समानतेनं प्रेमाने वागून दाखवावं, म्हणजे भारतीय संस्कृतीचं मोठेपण जगाला आपोआप कळेल. आजचा श्लोक असा होता, अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ.